माझे नाव नवनाथ नारायण कोटकर, राहणार कुंभेफळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर तुम्ही मला जो माझ्या कामाबद्दल जो पुरस्कार दिला त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे. किती गाई आहे तुमच्याकडे? 20 गाई. मग त्याचं सगळं व्यवस्थापन किंवा त्याचं नियोजन कसं? तर आम्ही उठल्याच्या नंतर गायांना पहिल्यांदा खाद्य देतो. खाद्य दिल्याच्या नंतर गायांचं दूध काढतो. दूध काढल्याच्या नंतर प्रत्येक गाईला अर्धी जाळी वर घासाची टाकतो. त्यानंतर एक जाळी व कुट्टीचं जाळं म्हणजे गवंड वगैरे त्याच्यात मिक्स करून एक जाळी एका गाईला देतो. पाण्याचं नियोजन कसं आहे? पाण्याचं मोकळं असल्यामुळे ते गव्हाण पितात. म्हणजे चारा घातल्याच्या नंतर त्यांना सोडून देतो. गोठा व्यवस्थापनासाठी तुम्ही किती जण बघतात? म्हणजे फॅमिली म्हणजे माझा मुलगा, मुलगी आणि आम्ही दोघं आणि वडील मदत करतो. आपलं 2 टाइम चालायला 2 टाइम चालायला सकाळी पिळल्यानंतर 8, 8:30 वाजेपर्यंत आवडतो चारा खाऊन त्यांचा आणि संध्याकाळी 4च्या पुढे चारा देतो अगोदर. आम्हाला हा पुरस्कार सह्याद्री परिवाराकडून भेटल्यामुळे धन्यवाद. माझे मित्र नवनाथ नारायण कोटकर यांना तुम्ही पुरस्कार दिलाय त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं टीमचं आणि सह्याद्री कंपनीचं धन्यवाद. आज खरं तर त्यांना खरंच आज या कामाची पावती तुम्ही दिली आणि खूप छान त्यांचं संगोपन आहे. आज गोठ्याचं अतिशय लहान मुलं हे ते सुद्धा त्यांना अतिशय पूर्णपणे मदत करताय. ती कॉलेजला जाताना पूर्ण याच्यातलं गोठ्यातलं कामावरून मग कॉलेजला जाते. आज घरात त्यांची पत्नी असेल, आईवडील असेल, घरात पण त्यांना खूप मदत करून ते गोठ्यासाठी काम करतात. तसंच ओपन गोठा आहे त्यांचा, खूप छान असं त्यांचं गोठ्याचं संगोपन करताय आणि काही त्यांना आजार त्यांनाही माहिती आहे किंवा त्याच्या आधी जे ट्रीटमेंट करतात ते स्वतः करतात. शक्यतो डॉक्टरला कमी पैसा जातो त्यामुळं आणि खूप छान त्यांचं चाऱ्याचं नियोजन आहे. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित करताय म्हणून तुम्ही ती पावती दिली त्यांना, ते खरंच त्याचा अधिकार त्यांना आहे. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आणि त्यांचे धन्यवाद मानतो.